सणासुदीच्या दिवशी काही वेळासाठी घातलेल्या साड्या जास्त खराबही नसतात. मग अशा साड्या ड्रायक्लीनला देण्याचा कंटाळा येतो. मग सुंदर साड्या घरच्या घरी कशा ड्रायक्लीन करायच्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. तर ही इथे खूप सुंदर अशी काठ किनार असलेली साडी तुमच्यासमोर आहे. तिचे काठ आणि मधला भाग हा दोन्हीही वेगवेगळ्या कलरचा आहे. अशा प्रकारच्या साड्या असल्या की त्यांचा कलर फुटण्याची खूप जास्त शक्यता असते आणि घरच्या घरी जरी अशा साडी धुवायच्या म्हटलं तर मग कलर हा फुटतो आणि मग साडी पूर्णपणे खराब होण्याची सुद्धा भीती असते. तर इथे ह्या 2 साड्या आहेत आणि साड्यांचा कलर आणि पदर पूर्णपणे वेगळा आहे. तर ह्या साड्या कशा ड्रायक्लीन करायच्या ते पाहूया. इथे मी साधं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि या नॉर्मल पाण्यामध्ये कलर फिक्सरचं 2 झाकण मी टाकत आहे. अगदी साध्या पद्धतीने घरगुती सुद्धा तुम्ही साड्या ड्रायक्लीन करू शकतात. इतकी सोपी ही पद्धत आहे. तर या साडीचा कलर खूप कच्चा आहे आणि त्याच्यामुळे ह्या साडीचा कलर जातो. तर अगोदर मी ही साडी पूर्णपणे उलगडून घेतलेली होती आणि हिला कुठे डाग वगैरे आहेत का ते चेक करून घेतलं होतं. आता ही साडी हळूहळू करून या पाण्यामध्ये डिप करत आहे. तुम्ही पाहू शकता की साडी किती सुंदर आहे. तिचे काठ आणि एकदमच सुंदर आहे त्याच्यावरची डिझाईन आणि हिचा कलर बघा तुम्ही आता किती जातोय. काठांचा जो निळा कलर आहे तो खूप जास्त कच्चा आहे आणि मधला पण कलर खूपच कच्चा आहे. तर ही साडी मी पाण्यामध्ये अगोदर पूर्णपणे डिप करून घेतलेली आहे. याच्यासाठी शॅम्पू किंवा कोणी सांगतं रिठा वापरा, कोणी सांगतं शॅम्पू वापरा, असे कोणतेही फॉर्म्युले याच्यासाठी यूज करायचे नसतात अशा चांगल्या साड्यांसाठी. तर फक्त कलर फिक्सर हा एकच फॉर्म्युला याच्यासाठी 100% गॅरंटेड फॉर्म्युला आहे, ज्याने साडीचा कलर बिलकुल फुटत नाही आणि साडीचा शायनिंगसुद्धा कमी होत नाही. अगदी सिल्कची साडी जरी तुम्ही या कलर फिक्सरच्या पाण्यामध्ये धुतली तर तीसुद्धा एकदम इफेक्टिवली लॉन्ड्रीतल्यासारखी ड्रायक्लीन होऊन निघेल. आता तुम्ही पाहू शकता या साडीचा किती कलर इथे गेलेला आहे, परंतु या काठांचा कलर मध्ये लागणार नाही किंवा मधला कलर काठांना लागणार नाही याची या कलर फिक्सरमुळे पूर्णपणे गॅरंटी भेटते. तर अशा प्रकारे फक्त मी जो साडीचा फॉल आहे तोच व्यवस्थित ब्रशने घासून घेतलेला आहे, कारण की बाकी साडी कुठे जास्ती खराब नव्हती. आणि अशा प्रकारच्या साड्या फक्त काही वेळासाठी घालतात, त्याच्यामुळे साड्या जास्ती फक्त याला म्हणजे फॉललाच जास्ती खराब असतात, इतर ठिकाणी कुठेही खराब नसतात. तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ही साडी मी ड्रायक्लीन केलेली आहे. हिला फक्त घरामध्ये सावलीमध्ये सुकवलेलं होतं. उन्हामध्ये सुद्धा या साड्या टाकायची गरज नसते. उन्हामध्ये साड्या टाकल्याने त्यांचा कलर फेड होण्याची शक्यता जास्त असते आणि या अशा प्रकारच्या साड्यांना मग ड्रायक्लीन केल्याच्या नंतर व्यवस्थित प्रेस केली जाते. आता इथे 2nd नंबरची साडी तुमच्यासाठी मी ड्रायक्लीन करून दाखवते आहे. त्याच्यासाठी पण तोच नेहमीचा माझा फॉर्म्युला आहे. कलर फिक्सरचे 2 झाकण पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहेत आणि या कलर फिक्सरच्याच पाण्यामध्ये मी ही साडी पूर्णपणे हळूहळू डीप करून घेणार आहे. पुन्हा एकदा सांगते की साड्यांना सर्फ, शॅम्पू, निरमा किंवा कोणी सांगतं रिठा वापरा, कोणी सांगतं शॅम्पू वापरा आणि मग 10-15 मिनटासाठी साडी भिजवून ठेवा. तर या सर्व चुकीच्या पद्धती आहेत, कारण की या साड्या जास्ती वेळ पाण्यामध्ये भिजवल्यात तर मग यांचा कलर फेड होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्याने साडीची शायनिंग पण खूप कमी होते. त्याच्यामुळे या साड्या हातोहात धुवून काढायच्या असतात. अगदी ब्लाऊज देखील हातोहातच धुवायचं. साडी आणि ब्लाऊज दोघंही पाण्यामध्ये 5 मिनिटाच्या वरती भिजू द्यायचं नाही, तरच तुमची साडी नव्यासारखी चमकत राहील जास्त दिवस. फक्त साडीचा फॉलच व्यवस्थित ब्रशने घासून घ्यायचा आहे, कुठेही साडी खराब नाही. त्याच्यामुळे मी फक्त इथे फॉल जो आहे साडीचा तो व्यवस्थित सॉफ्ट ब्रश आहे, या सॉफ्ट ब्रशने साडीचा फॉल घासून घेते आहे आणि निरमासुद्धा पाण्यामध्ये मिक्स केलेला नाही, त्याच्यामुळे साडीचा कलर एकदम फेड होणार नाही. आता व्यवस्थित साडीचा फॉल धुवून घेतलेला आहे आणि या पाण्यामध्येच साडी व्यवस्थित खंगाळून घ्यायची आहे. दुसरं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं नाही. व्यवस्थित साडी खंगाळल्यामुळे काय होतं की बऱ्याचदा स्प्रेचा वास असतो साडीला लागलेला किंवा मग डस्टचा, धुळीचा याचा वास असतो, तो सगळा व्यवस्थित खंगाळून घेतली की मग निघून जातो. तुम्ही बघताय की पाण्यामध्ये साडीचा कलर गेलेला आहे आणि ही जर साध्या पाण्यामध्ये जर ही साडी धुतली असती किंवा तुम्ही जरी अशा प्रकारच्या साड्या घरच्या घरी धुण्याचा प्रयत्न केला तर मग साड्यांचं काय होतं, पदराचा कलरमध्ये लागतो किंवा काठांचा कलरमध्ये लागतो आणि मग ती साडी काही कामात राहत नाही.
तर तुम्ही जर अशा प्रकारे साड्या जर घरच्या घरी ड्रायक्लीन करायच्या असतात तर या पद्धतीचा वापर करा. तुम्ही पाहू शकता की साडी किती छान ड्रायक्लीन झालेली आहे. अगदी पदराचा कलरसुद्धा तसा शायनिंग देतो आहे आणि मधला जो कलर आहे तो पण व्यवस्थित आहे. कुठेही साडीचा कलर फेड झालेला नाही किंवा फुटलेलासुद्धा नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.